यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने विधानसभा घेराव आंदोलन सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन हा मोर्चा आता धडकलेला आहे। विद्यार्थ्यांचा रोजगार भत्ता, शुल्कवाढ, स्कॉलरशिप विलंब, वसतिगृह समस्या तसेच परीक्षा अनियमितता आणि विद्यार्थी निवडणुका या प्रमुख मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आता युवक काँग्रेसच्या वतीने हे तीव्र आंदोलन पाहायला मिळते। यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। महाराष्ट्र NSUIचे अध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आले। नागपूरच्या इंदोरा मैदानातून हा मोर्चा निघणार आहे। इथे दृश्य आपण पाहतोय, नागपूरमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने विधानसभा घेराव आंदोलन करण्यात येते। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आता सध्या हा मोर्चा धडकलेला आहे। खरं तर विद्यार्थ्यांचा रोजगार भत्ता, शुल्कवाढ, स्कॉलरशिप आणि अनेक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांच्या वतीने युवक काँग्रेसच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आणि यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळते। मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहे आणि कार्यकर्त्यांच्या वतीने या आंदोलकांच्या वतीने खरं तर यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळते। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात आहे। बॅरिगेटिंग्स करण्यात आलेले आहे। मात्र हे जे आंदोलक आहेत ते बॅरिगेट्सवर चढण्याचा प्रयत्न करतायत, कूच करण्याचा प्रयत्न करतायत। अनेक मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत, या कार्यकर्त्यांच्या आहेत। युवक काँग्रेसच्या वतीने खरं तर नागपुरात विधानसभा घेराव आंदोलन करण्यात आलेलं आहे। सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या म्हणजे रोजगार भत्ता, शुल्कवाढ, स्कॉलरशिप विलंब, वसतिगृह समस्या, अनेक समस्या यांच्या मागण्यांसाठी खरं तर हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, आंदोलक तीव्र झालेलं आहे। ज्ञानेश्वर, माझा आवाज आपल्याला येतोय? तर ज्ञानेश्वर पर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपुरातील। यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने विधानसभा घेराव आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी युवक काँग्रेसचे यावेळी उपस्थित असून आंदोलक तीव्र झालेले आहे, आक्रमक झालेले आहे। विद्यार्थ्यांचा रोजगार भत्ता, शुल्कवाढ, स्कॉलरशिप विलंब, वसतिगृह समस्या, परीक्षा अनियमितता तसेच विद्यार्थी निवडणुका या प्रमुख मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी घेराव आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्र NSUIचे अध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नागपूरच्या प्रसिद्ध असा खरं तर परिसरातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इंदोरा मैदानातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, काय सविस्तर माहिती? ज्ञानेश्वर, माझा आवाज आपल्याला येतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे ज्ञानेश्वर पर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र ही थेट दृश्य नागपुरातील, नागपूरमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने विधानसभा घेराव आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन तीव्र झालेलं आहे। आता आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। बॅरिगेट्सवर चढून आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत आणि पोलीस या आंदोलकांना रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।